मला मागही फिरू देईनात, नांगीवर करू देईनात. डायरेक्ट निघालात तर काय व्हायचं बघा, अविचारानं जायचं नाही. एकटा आलात ना कीर्तन ऐकायला, थोडं थांबलं पाहिजे. आता मी तसेच कमी वाटतो तुम्हाला, कलर सारखाच आहे. कलर नाहीये का? पण कलर तर सारखा आहे म्हणजे काय तब्येतीत फरक आहे का? बरं आता तुम्ही जर असं केलं तर सांगा मला, मी जर वाटात धडकला असतो तर आलो असतो का इथं? आणि तुम्हाला गॅरंटी का महाराज, माझ्या गाडीच टायर माझ्या पुढे पडत होते एक दिवस. मी ड्रायव्हरला म्हणलं टायर कोणचं? म्हणलं आपलंच आहे. टायर टिकून गेलं पण आम्हाला लागलं नाही. याचं कारण कळलं का? मी प्रत्येक गाडीवर आई नाव टाकते. मग तुम्ही सगळे आई आहेत का नाही? मग सांगा बरं आई मला. अरे महाराष्ट्राची संस्कृती आहे की या महाराष्ट्रामध्ये आता संभाजी जन्माला आलं आणि महाराजांना कमी त्रास झाला. अरे मला आज बरं वाटलं, सगळ्या महिलांच्या डोक्यावर पदर आहे, चांगलं काम आहे. आता नका घेऊ, राहू दे. बडलं झालं सगळं आता, अवघड आहे का? हे असा प्रॉब्लेम झालाय महाराज, ही तुम्ही पदर न घेतल्यामुळे ती स्कार्फ आले आणि त्याच्यामुळे आपलीच बायको आपल्याला सापडा नाव. इथून पुढे असं झालंय, बायको फिरा ए अरे खाली बस ना, उभा राहून खाली हात लावतो. बरं लहान असेल तर लावू द्या, पण एवढा मोठा नाही. कार्टिंग चित्र आता काय हे पोरं म्हणजे नाही अवघड आहे. आता नाही कळत तुम्हाला. एक पोरग रडत होता आमच्या भागात, मी त्याला म्हणलं रडू नको रे, तुला रडू नाही तर काय करू, आमच्या इकडे संडास बांधले पण इतक्या लांब आहे, मला जायला भीती वाटते. मी त्याला म्हणलं एक कर, लाईट लावते. मला तिथं लाईटच नाही ना. मग त्याला मेणबत्ती पेटवून दिली, म्हणले जा. त्याने अशी मेणबत्ती हातात घेतली, दमान चाललं. इतक्या दमान चाललं की तिकडून त्याचे 2-3 मित्र आले. त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. ते मोठे नारळले, हॅपी बर्थडे टू यू. ते मला तुम्हाला अक्कल आहे का? मला अर्जंट जायचंय आणि तुम्ही मेणबत्ती काही जावली. ते म्हणे आम्हाला वाटलं तुझा वाढदिवस आहे. ते मला मग केक खाऊन जा. जरा तरी कळलं पाहिजे का नाही? तुम्ही मला सांगा. हे बघा एकदाच यायचं आणि एकदा जायचंय. ही कुटुंब चौधरी कुटुंब आहे. ताई किती खास बोलल्या. हे बघा अशी नगरसेविका मिळणं हे भाग्याचं काम आहे. आमच्याकडे टाकू. आज जर बघितलं मराठवाडीत जर तुम्ही कधी गेले ना, मराठवाडीतले बरेच लोक असतील. मी काल एकाला विचारलं, म्हणलं पाण्याचं कसं काय चाललंय? ते म्हणलं टाकून प्यायला पाणी नाही. आणि तुमच्यासाठी ही सगळं करतात. मी त्यांचं बरंच काम बघितलं म्हणून तर मी इकडे आलो. मी त्यांचं बघितलं, सर्च केलं की त्यांचं कोणतं कर्तव्य आहे, ते कोणते नगरसेवक आहेत. हे तिन्ही मुलं आहेत मला, एक ब्रह्म, एक विष्णू आणि एक महेश. तुम्ही एखादी हाक मारली आणि तुमच्या एखाद्याही कामाला आले तर किती मोठं काम आहे. आणि तुम्हाला सहज सांगा, आता डायरेक्ट ईश्वरच येईल आणि तुम्हाला भेटन असं आहे का? आणि ईश्वरासारखी माणसं जर आपल्या सानिध्यात असतील तर काय कमी पडलो. आणि सगळ्या महिलांना सांगतो पाया पडून ऐका, जगाच्या पाठीवर कुणीतरी आपल्या पाठीमागे पाहिजे आणि कुणीच नसेल ना, नाही अवघड आहे महाराज. आता ही दारू पिणारे, जुगार खेळणारे, आकडे लावणारे बाप असून काय होतं? चांगला नको का? आमच्याकडे सरपंच सुद्धा मशीकडे असते. असं जर गावाची अवस्था असेल, सांगा बसलेली मंडळी, पोरं मला सांगा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं कोण म्हणतं? मोठ्यानं बोला ना. स्वामी समर्थ, सबका मालिक एक है असं कोण म्हणतं? आणि अभि अच्छे दिन आने वाले है असं कोण म्हणतं? जमलं काम. वा हे पटकन उत्तर द्यावर पोरं. आळंदी कोणत्या देवाची? ज्ञानेश्वरांची. शिर्डी कुणाची? आणि बारामती कुणाची? झालं वाटलं झालं तसं का? हे एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या गावाला लागावं तसं कार्य असतं. त्याला सुंदर अभंग आहे बघा. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे, बीज वाढवावे नाम, हिची आमा करणे काम, हिची आमा करणे काम, हिची आमा करणे काम, हिची आमा करणे काम. भाग्याचं काम आहे तुम्ही की ह्या भागात आलात. नाही तर तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये थेंब नाही वास पाण्याचा, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये. आणि तुम्ही इथं आलात का नाही, इथं जो आनंद आहे का नाही, इथं बघा तुम्ही असं कोणतेही नगरसेवक असतील पण असा आनंद आहे का? असे कीर्तन आहे कुठं? असं प्रवचन आहे कुठं? आणि का माहिती का? हा सुख सोहळा तुम्ही आपण स्वर्गात कधी जाणार आहे? हा
माहित नाही ना. हा असं तर म्हणा ना. आता इनेकरी बाबा आहेत, त्यांच्या इकडले बाबा आहेत. बाबा तुमचं वय किती आहे? तुमचं हा 58. किती शिल्लक राहिलं? ते म्हणले माहित नाही. बरोबर आहे, कधी गॅरंटीत नाही मला. कुणाला असं भास होतं माझं घर आहे, माझा मतदारसंघ आहे, माझं अमकं आहे, माझं तमकं आहे. सहज आहे का? एकाची गॅरंटी नाही. मुंडे साहेबांना माहित होतं का मी दिल्लीला गेल्यावर मरणार आहे? माहित होतं का? आणि जर माहित असतं तर गेले असते का? गेले असते. प्रमोद महाजनना माहित होतं का माझा सक्का भाऊ मला गोळ्या घालणार आहे? माहित होतं का? माहित होतं का? याला उत्तर आहे का? एकदाच तानाजी बोलले, आधी लगीन आणि मग ते का आताचा तानाजी. आताचा तानाजी पाहिलं ना तुम्ही, घरी गेल्यावर सुद्धा नीट बोलत नाहीत काही तानाजी. आता आमच्याकडे घडलं, एकानं कीर्तनकारांना पत्नी घेतली, पंपावर उभा राहिलं. ते मला तू इथं उभा राह, मी आलो पेट्रोल भरून. ते म्हणली मला येऊ द्या ना आतमध्ये. ते मला तुला माहितीये का इथं बोर्ड लावलाय, आग लावणाऱ्या वस्तू आत आणू नका. ते म्हणले मी काय काडी पिटी का काय? अरे ते मला तसं नाही, इथं उभा राहील. मग तिने तोंड बांधलेल्या अवस्थेत अशी उभा राहिली गप्प. मग तिने उभा राहिलं तर गप्प मरावं का नाही तिथं? ती गेली दुकानात, तर दुसरीनंच बायको आणून तिथं सोडली. ते कीर्तनकार घाय आलं, त्याला माहितीच नाही कोण आहे. की ते दुसरीनंच पाहिलं, म्हणलं बस लवकर चल. ती म्हणली महाराज दिसतंय बस म्हणतोय. तिने चप्पल घेतलं, बाबालाच हाणायला सुरुवात केली. महाराजाने कळलं मला का मारी ती. एवढ्या तिनं तोंड सोडल्यावर म्हणला ती माझं चुकलं, मला माफ करा. अहो आता ते महाराजानं चूक केल्यावर का साधे हाणतात का लोक? ते का पंपावले माळकरी होते का काय? बुवा माळा घाली त्या गण लावी त्या दुसऱ्याच्या बाईला म्हणते गाडीवर बस. अहो तेवढ्यात मारताना त्याची पत्नी आली आणि ते काय म्हणली माहिती का? हे पा माझ्या मालकाला तुम्ही का मारत्या? ते म्हणलं हे तुझा नवरा ह्या बाईला चल म्हणलंय. तिला आधीच संशय होता. ती म्हणे अजून 2 हाना. म्हणून माणसानं कधी भविष्यामध्ये, आणि तुमच्या पाया पडतो, इथून पुढे जरी तुम्हाला गाडीवर बसायचं असेल, तोंड बांधायचं असेल, तर साडी थोडी कापून द्यायची. हे पुन्हा मॅचिंग जुळली पाहिजे ना. निव्वळ काम अवघड झाले. आणि काय झालंय, फॅशन आली महाराज. आता मी माझ्या परवा दिवशी मुलीला कपडे घ्यायला गेलो. मी मुलीचं चांगला लाड करतो. कशामुळे करतो माहिती? एक दिवस आपली मुलगी आपल्या घरी येऊन जाणार आहे आणि तिचं आपल्याला काय करायचंय? लाड करायचं का? मुलगी ही परक्याचं धन आहे, ती का आपलंय का? आणि ती जाताना आपल्याला आनंद देऊन जाणार आहे, दुःख देणार. आपण जरी रडलो ना, आपल्या डोळ्यातलं पाणी आणि मुलीचं वागणं बरोबर आहे. आपलं जर पाणी येत असेल तर काय अर्थ त्याला? म्हणून माणसानं मुलीचा लाड लहानपणी केला पाहिजे. मी जर 100 रुपयाचा पेन मागितला ना, मी तिला 200 रुपये देतो. का माहिती? कारण ते कधीतरी जाणार आहे. फक्त तिनं जाताना आपल्याला विचारलं पाहिजे, पप्पा मी चालले हो. नाही तर मग आपल्याला अवघडच काम आहे. मग मॅरेज इज कम्प्लिटेड तसा जर फोन आला तर आपल्याला औषधच घ्यावं लागेल. म्हणून महिलांना विनंती करतो, पुरुषांना विनंती करतो, तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. पण ती मग अशी चुकलं तुमचं, आणि तुमचाही दोष नाही म्हणाच. तुम्ही अचानक आला तर तुम्ही म्हणले बाबा हा दिसायच लागला असा कसा. तुम्हाला वाटलं ही 55 आहे, ती आता 32चं कसं काय झालं? कारण महाराज 55ची तर मी दिसायलो. मग तुम्हाला वाटलं का हे असं परत व्हायला लागलं काय नवीन? काही एकच महाराज 2 बाजूला कीर्तन करायला काय माहिती असं. आणि हे बघा, आनंद घ्यायचा असेल तर ती एकच जागा आहे कीर्तन. आणि कीर्तनात जो आनंद मिळतो ना तो कुठेच मिळत नाही. त्याला अभंग आहे बघा, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी. ओ ज्ञानदीप लावू दगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू दगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू दगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी. अहो काय बघा, मुलं जन्माला येत अशी येत नाही तर काय अर्थ आहे त्याला? ही जी मुलं आहेत का नाही आज आलेली, त्या 3 मुलांनी बरं का, 3 मुलांनी वडिलांच्या नंतर आजोबाच्या नंतर जे काम केलंय ना, हे काम कुणालाही जमत नाही. नसन कळत आहे का? सगळ्या संतांच्या आरती आहेत, सगळ्या संतांची आरती आहेत, पण एखाद्या मंत्र्याची आरती का?
आमचे मुंडे साहेब गेले गोपीनाथ गड बांधला, पण त्यांची आरती का? पण ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये पाहिलं का? झोळी शेण टाकलं आणि आरती. तुकोबारायच्या घरामधले माणसं अन्न करता गेले तरी आरती. आता लोकांचं असं मत आहे, मला काल येताना विचारलं तुकोबाराय वैकुंठाला गेले का? म्हणलं हो. तर मला विमान कुठं उतरलं? म्हणलं तुझ्या चुलत्याच्या वावरात. मला चुलत्याचं कसं काय? म्हणलं तू वावर सावकाराच्या ताब्यात होतं, उतरायला लागला आणि तिकडे उतरलंय. एक मला म्हणलं ज्ञानोबारायने रेडा बोलवला, भिंत चालवली, सगळं केलं. मग तुम्ही एखादी भिंत का चालवित नाही? म्हणलं तू वाघावर बसून ये ना. मग मी माऊली होतो. तुला घाई डबडं सापड नाही तर दगडानं काम करतो. आणि संतांवर संशय बोलू नये. आता तुम्हाला पाया पडतो सगळ्यांच्या. आता ही पोरं आहेत म्हणून सांगतो. पोरं तुमच्या पाया पडतो. खरं सांगा बरं मला पोरं. अरे तुम्ही आता एवढे कीर्तनाला आलात, या महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं कोण आहे माहिती का? महाराष्ट्रात कीर्तनकार नंबर 1चं कोण आहे? कोण आहे? इंदोरीकर महाराज. वा. आणि आचरण आहे तसंही महाराज. आता बोलू नये. मला परवा दिवशी सगळं सांगतो साहेबांना. मला एका कीर्तनकारनं सुपारी दिली आणि ते म्हणले तुम्हाला मी 21 देईन. म्हणलं द्या. पण ते कीर्तनकार इतका विचित्र होतं, त्यानं मला 21 सांगितले आणि पुढं 26 सांगितले. आणि 2 दिवसावर कीर्तन आल्यावर मला असं वाटलं त्यांचा फोन आला असं, सहज या, इकडे या, तिकडे या. ते मला काय म्हणलं माहिती? तुम्हाला 21 देतो, मला मधले 5 द्या. म्हणलं देतो ना. कीर्तन कोण करणार होतं? मीच ना. मग कीर्तन केलं मी. मला पाकिट दिली होती. त्याला मी म्हणलं मी कपडे पुढे बदलितो, या पुढं. ते म्हणलं हा आपल्या घरी चहा पिऊ. आता त्याचा 1 कप केवढ्याला पडणार होता मला? असा कोण येड आहे की असा दुष्काळ पडला कोण थांबत नसेल? त्या गाडी चालू केली, ती निघून गेलो, आलोच नाही परत वापस. ते अजून मला कीर्तनकार फोन करीत नाही. त्याचं कारण कळलं का? असे माणसं आहेत. आता हे जी नगरसेवक माणसं आहेत का नाही, हे सगळं वातावरण महाराज तुम्हाला हे डोळ्यानं बघायला सुद्धा आनंद आहे आज. आणि बोलू नये. आता तुम्हाला सहज सांगतो, आपली लायकी सुद्धा नाही बसण्याची, इतका आनंद आहे. आपली लायकी अरे माळच नाही, गंधच नाही. आता काही लोक दिंडीत जातात. मी एका दिंडीत गेलो, मला दिंडीत एकाचा वास आला बाबा. मी त्या दिंडी चालकाला म्हणलं हे ते पेलेलं आहे. ते म्हणलं ग बसा, त्यांची काल्याची पंगत आहे. का लोक मग पंगत देतो म्हणून पेताड सांभाळतो का तू? माझं मत आहे पंगतही देऊ नको आणि पिऊ. एक पेताड रस्त्याने चाललं पेताड आणि ते लगीला बसलं. असं बसलं उठलं, ते असं वाकडं झालं. इतकं वाकडं झालं त्याला सरळच होता येणार. ते 2-4 पोरांनी त्याला उचललं, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर मला याला काहीच नाही झालं, कशाला आणलं? आता मला 15 मिनिटं झालं मी वाकडं झालं, मला सरळच होता येणार. ते डॉक्टर मला याचं चुकून पॅन्टचं बटन शर्टाला लागलंय म्हणून. आता इथलं बटन इथं लागल्यावर कसं होईल? वाकडं होईल का काय? एवढं त्याला कळत नाही. ती का माणसं हिने करायला थंडी ताप आला आणि त्याला थंडी ताप आल्यामुळे ते असं राम 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 करायचं. त्याला पोरायला उचल दवाखान्यात. डॉक्टर म्हणलं काय लवकर आणायचं म्हणला. आता 11 वाजलेत, मी थोडी घेतली म्हणला. ते डॉक्टर सुद्धा संध्याकाळी घेतात थोडी. ते पोरं म्हणले कसंही करा, याला इंजेक्शन मारा. डॉक्टर मला इंजेक्शन मारतो पण मला 2-4 जण धरा. हे 2-4 जणांना धरलं आणि खाटाकडे आणलं. ते म्हातारा असं राम 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 करीत होतं. इंजेक्शन मारते काय माहिती, किती टोचतो काय माहिती. त्यानं इंजेक्शन भरलं ना, असं इंजेक्शन मारलं म्हाताऱ्याला कळलंच नाही. डॉक्टर बाजूला गेलं, पोरग चोळा गेल्यावर त्यानं पाहिलं ते ह्यानं धोत्रातच मारलं होतं. कधी घरी येताना म्हातारा म्हणलं मा थंडी ताप गेला. अरे औषध धोत्रात गेलं आणि थंडी ताप कसं? याला उत्तर कळलं का? एकदाच राजा जन्माला आलं आणि महाराष्ट्रच घडला. जय जय महाराष्ट्र माझा, जगता महाराष्ट्र माझा. 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 सह्याद्रीचा सिंहगड जातो शिवशंभुराचा. दरी दरीतून नाथ घुमला महाराष्ट्र माझा.
जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. मला आता कळलं बरं का ताई, तुमच्या शब्दात इतकी मोठी ताकद आहे. ताईंना माईक घेतला ना हातात, सगळे माणसं खाली बसले मला. आणि तुम्हाला सांगू का, स्त्री सुद्धा कमी नाही राहिली. सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शाळा शिकवली, महिलांना शाळा शिकल्या. आज नगरसेविका म्हणून तुम्हाला कोण लावलं? वर्षाली ताई. आणि ताईच्या शब्दात ताकद काय होती, त्यांना बोलल्या कशा माहिती का. आणि खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही अपेक्षा करत आहात, पण एक तरी माणूस कुठवर पुरण. आणि मग माणसानं कुणी मरूच नाही का? मरूच नाही का? बरं, आमच्या घरातले नातेवाईक मेले म्हणजे मग जायचंच नाही का? मला त्या दिवशी घडलं ताई, माझे चुलत आजोबा वारले आणि मी वर्ष श्राद्धवाल्याला फोन केला की मला काही कीर्तनाला येता येणार. ते काय म्हणलं माहिती का, मौत कवा आहे. त्याला मौत 2 वाजता आहे. हे मला काय म्हणलं माहिती का, मग तुम्ही 9 ते 11 करून जा. अरे मला इना कसा घेऊ, त्याला म्हणलं त्याला काय होईल, त्यांना काय माहिती. आणि हे कुटुंब आहे ना, तुम्ही जे आहात का नाही, मी सात्विक असल्यामुळं एकही शब्दानं बोलला नाही. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, ते पाटलांकडे येत असतं, कुंडाळ पाटलांकडे, त्यावेळेस तुमचं सगळं मला ऐकायला मिळतं. तुमचं वातावरण ऐकायला मिळतं, तुमचं दत्तविषयीची भावना ऐकायला मिळते. आणि सगळे बसलेत त्यांना सांगतो, तुम्ही उठून जरी गेला असतात का नाही, कधीतरी एकदा जायचंच करायचंय पुढं म्हणा की वर. अहो कवा तरी जावंच लागेल. माणसानं एकदा हा आनंद घ्यायचा, कारण हे आनंद आहे ना, हे डोळ्यावर भरलेलं सुख आहे ना, तोच बघायला मिळत नाही. तुम्ही कुठेही जा बरं, राजकारणी एकत्र बसले तर ते 19ची चिंता करतील. जावा एकत्र बसल्या तर ती सासूची निंदा करतील. बरोबर की नाही? कीर्तनकार एकत्र बसले तर ते एकत्र बसल्यावर ती कीर्तनकार सुद्धा एकमेकाची निंदा करतील. आमच्याकडे 2 कीर्तनकार आले आणि लांब लांब बसले. ते म्हणायचं त्याला काय येतंय, ते म्हणायचं त्याला काय येतंय. आमच्यातलं एक म्हणलं तुम्ही दोघंही माळ काढा आणि प्या. अरे तुमची आताच मिळ नाही, बाकीचं काय व्हायचं. आणि याला उत्तर कळलं का, हे बघा इथे कसं गोड आहे. शाळेत जातो का रे तुट्टा, इकडे शाळेत जातो का, काय नाव आहे, प्रदीप. कुठे ना सांग ना, प्रदीपच ना. हा प्रणव, प्रद्युम्न मला सांग, इकडे बघ, तुला लग्न करायचं का. अरे प्रद्युम्न आता नाही करायचं रे, मला पोरगी आहे, मी काही तुला देणार नाही. आणि माझी पोरगी तुला जमणारही नाही, कारण मीच कलरला असेल, तू काय आता करतो भाऊ. अरे प्रद्युम्न मला सांग, तुला भविष्यात लग्न करावं लागेल का नाही, फोटो झाल्यावर करावंच लागेल का नाही. हो म्हणतोय आता ते. गडी कठीणच दिसते, अवघड काम आहे, ती नाही जमायचं गडे. तू शाळा जातो का रे इकडला, हा तू बरा, हा तुला करावं लागेल का नाही लग्न. हो म्हणतोय ते मी. बरं तुमच्या टायमापर्यंत पुरी तर पाहिजे ना. अरे उभा अरे हे मला सांग, तुझं नाव काय. अभिषेक. तुला 2 मुली बघा येणार, एक काळी आणि एक गोरी. आणि जी गोरी मुलगी ती रोज तुला भांडणार, आणि काळी मुलगी आहे ना ती आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार. तुला बायको कोणती करायची, काळी का गोरी. मोगामच कार्यक्रम दिसते सगळं. यांना नको, ही लई तगडी पार्टी आहे. यांना कसं काय विचारा, हे मला म्हणते तू ये खाली, तुला दाखवतो. आम्ही लहान पोराला विचारतो, यांना नाही विचारायची. यांचं नाही, अहो यांना यांना डिजी थकविले, काही साधनाच बांगो. आणि काय होतं माहिती, पोरायला सांगतो, तुम्ही जो आनंद घेतात ना, ते आनंद आत्ता बरा आहे बरं का, आत्ता बरा आहे, पण तुमची लाईफ बदलली पाहिजे. आज ते मी बघितलं त्यांच्या तुमच्या पत्रिकेवर, त्यांची जीवनाची वाटचाल कशी माहिती, भविष्यामध्ये मुलांना कमी पडू नये, शिक्षणाची सोय महत्वाची. हा सगळा इथला मतदारसंघ असेल, इथला सगळा हा गट असेल, तिथं सगळे निर्मळ असावं, स्वच्छता असावी. हेलिकॉप्टर आलं काय म्हणणं याला. पहिली जीवनाची प्रगती किती गोड आहे. आणि बघा भविष्यामध्ये असं सगळं घडायला लागले. आता लोकांना कळत नाही आपण कशासाठी आलो कुठून, जायचंय कुठं आणि कशासाठी आलो कशाला आपण.
आपण कशाला आलो आगडे टाका कीर्तन इथं आलात रे बाबा इथं तर तुम्ही कीर्तनच ऐका आलात पण कुठून आलात तुम्ही म्हणते आमच्या गावचा रस्ता असा आहे विठाल 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 तुम्ही कीर्तन ऐकाय नाही आलात तो रस ऐकाय आलात कोणता रस माहिती का सेवितो हरस वाटितो आलिका 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 सेवितो हरस वाटितो एका मन गेलं माहिती अर्जंट कोणाच तरी मिस कॉल आला असेल आणि आता मिस कॉल